स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगावात नाकाबंदी करून गोवंशाची अत्यंत क्रूरतेने आणि विनापरवाना अवैध वाहतूक करणाऱ्या 3 वेगवेगळ्या वाहनांवर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 13 गोवंश जनावरे आणि 3 वाहने असा एकूण 22,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये सलमान मुसा खाटिक, वय 30, राहणार श्रीरामपूर, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव; अलियार खान अजगर खान, वय 30, राहणार पारपेठ, ईदगाह प्लॉट, मलकापूर; दीपक सत्तू मेढे, वय 42, राहणार खंडाळा, तालिका नांदुरा या तिघांचा समावेश आहे। आरोपींनी वाहनांमध्ये जनावरांना चारा पाण्याची कोणतीही सोय न करता हालचाल करण्यास जागा नसताना अत्यंत क्रूरपणे कोंबण्यात आले होते। चौकशी केली असता ही जनावरे आरोपींच्या मालकीची नसून ती चोरी करून कत्तलीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले। या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम 1960 चे कलम 11, महाराष्ट्र प्राणीरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 व 9 तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) नुसार खामगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई डीवायएसपी प्रदीप पाटील, ठाणेदार रामकृष्ण पवार, पीएसआय अमोल पाटे, हेड कॉन्स्टेबल रफिक शाह, राहुल इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल काकड यांनी केली आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या आदेशाने आम्हाला नाकाबंदी करून अवैधरित्या गोवंश वाहतूक व तस्करी करणारे वाहनं रोखण्याबाबत व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। त्या सूचनेनुसार माननीय डीवायएसपी श्री प्रदीप पाटील सर व मी तसेच आमचे पीएसआय अमोल पाटे, हेड कॉन्स्टेबल रफिक, त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबल राहुल इंगळे, पीसी काकड असे खामगाव रस्त्यावर नाकाबंदी करीत असताना आम्हाला 3 गोवंशच्या गाड्या भेटलेल्या आहेत। तिन्ही गोवंशच्या गाड्यांच्या चालकांकडे आम्ही वाहनाचे कागदपत्र व गोवंशबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे त्याचे कागदपत्र मिळून आले नाही। म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 324, 325 व 326 प्रमाणे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5(अ), 1, 2 व 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा अधिनियम 1960च्या कलम 11 तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) नुसार आरोपी अलियार खान अजगर खान, राहणार पारपेठ, ईदगाह, मलकापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। तसेच आरोपी सलमान खान मुसा खाटिक, राहणार मुक्ताईनगर व आरोपी दीपक सत्तू मेढे, राहणार खंडाळा, तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 3 वाहने व एकूण 13 गोवंशचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। काय आवाहन करणार नागरिकांना एकच आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू असल्याने गोवंशी अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा कायदा 1960चा हा अस्तित्वात असतानाही प्राण्यांना वाहनामध्ये कोंबून आणणे हा गुन्हा असून कोणी असे कृत्य केल्यास त्याच्यावर मान्य पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई सुरू राहील। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।